विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इन ॲडमिशन म्हणजेच ॲडमिशन या चॅप्टरमध्ये कॅपिटलची ॲडजस्टमेंट कशी करायची, नवीन भागीदार त्या ठिकाणी प्रवेश करतो त्याला किती कॅपिटल द्यायचं आणि जुनी भागीदारांनी किती कॅपिटल घ्यायचं, तर ही ॲडजस्टमेंट आपण आज माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग adjustment of capitals. Sometimes capital of all partners are to be adjusted in the new profit sharing ratio after the admission of new partner. म्हणजेच काय की जेव्हा नवीन भागीदाराचा प्रवेश होतो त्यानंतर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधून त्यानुसार जुन्या भागीदारांचं किंवा सर्वच भागीदारांचं कॅपिटल हे ॲडजस्टमेंट केली जाते. द कॅपिटल्स ऑफ द पार्टनर मे बी ॲडजस्टेड इन एनी वन ऑफ द फॉलोइंग वेज. म्हणजे कॅपिटल हे खालील दोन पैकी एका पद्धतीने ॲडजस्ट केले जाते. खाली आता आपल्याला कॅपिटल ॲडजस्टमेंट करण्याच्या दोन पद्धती दिलेल्या आहेत. तर त्या पद्धती पहिली पद्धत आहे की जिथे नवीन भागीदाराचं कॅपिटल बेस पकडून त्या ठिकाणी संस्थेचं एकूण कॅपिटल आणि सर्व भागीदारांचं कॅपिटल निश्चित केलं जातं. आणि दुसऱ्या मेथडमध्ये जुन्या भागीदारांचा हिस्सा, कॅपिटलचा हिस्सा आणि त्यांचा रेशो हा बेस पकडून त्या ठिकाणी नवीन भागीदाराने एकूण किती कॅपिटल आणावं हे निश्चित केलं जातं. अशा प्रकारे दोन पद्धती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. तर पहिली पद्धत पहा आता. फर्स्ट, कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड ऑन द बेसिस ऑफ कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर्स. म्हणजे नवीन भागीदाराच्या भांडवलाचा बेस पकडून जुने भागीदार कॅपिटलची ॲडजस्टमेंट करू शकतात. इन धिस केस अशा प्रकारच्या केसमध्ये कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर इज टेकन ॲज अ बेस. म्हणजे नवीन भागीदाराचं कॅपिटल हे बेस पकडलं जातं टू फाइंड आउट द टोटल कॅपिटल आणि त्यावरनं संस्थेचे एकूण भांडवल शोधले जाते. द टोटल कॅपिटल कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. तर संस्थेचं एकूण कॅपिटल खालील पद्धतीने शोधले जाते. टोटल कॅपिटल इज इक्वल टू न्यू पार्टनर्स कॅपिटल इन टू रेसिप्रोकल ऑफ हिज PSR. PSR मीन्स प्रॉफिट शेअरिंग रेशो. शॉर्टकट लक्षात ठेवा. जर सूत्र पाहिलं आपण टोटल कॅपिटल म्हणजे एकूण भांडवल बरोबर एकूण कॅपिटल किती आहे, न्यू पार्टनर्स कॅपिटल नवीन भागीदाराचं कॅपिटल या ठिकाणी लिहा. त्यानंतर रेसिप्रोकल ऑफ हिज PSR म्हणजे त्याला जो हिस्सा आपण नफ्यातला दिलेला आहे नवीन भागीदाराला त्याचा रेसिप्रोकल घ्या. मग रेसिप्रोकलला आपण मराठीत काय म्हणतो, गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे कशाला म्हणायचं की समजा आपण नवीन भागीदाराला 1/5 हा हिस्सा दिला तर त्याचं अंश आणि छेदाची काय करायची, आदला बदल करायची. म्हणजेच 1/5 जर हिस्सा दिला असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त किती येईल, 5/1. याला म्हणायचं गुणाकार व्यस्त आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेसिप्रोकल. मग इथे नवीन भागीदाराचं कॅपिटल आणि त्याला गुणिले काय करायचं, त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. तर आपल्या संस्थेचं एकूण कॅपिटल आपल्याला मिळणार आहे. असं हे सूत्र दिलेलं आहे. सूत्र लक्षात ठेवा. या सूत्राप्रमाणे आपल्याला टोटल कॅपिटल या पहिल्या पद्धतीमध्ये काढता येणार आहे. तर आता एक्झाम्पल पाहूया आपण यावर आधारित. बघा, झेड इज ॲडमिटेड इन द फर्म विथ 1/5 शेअर ऑफ द प्रॉफिट ऑफ द फर्म. म्हणजे झेड या संस्थेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्याला संस्थेच्या एकूण नफ्यापैकी 1/5 1/5 शेअर हा नफ्यातला दिलेला आहे. झेड कॉन्ट्रीब्युट्स ₹50,000 ॲज हिज कॅपिटल आणि झेडने त्याच्या हिश्श्याचे 50,000 रुपये कॅपिटल आणले आहे. एक्स अँड वाय द अदर टू पार्टनर्स वी शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 2:3. आणि एक्स आणि वाय हे संस्थेचे दोन भागीदार आहेत आणि त्यांचा रेशो आहे 2:3. कळालं सर्वांना इथपर्यंत. देन द रिक्वायर्ड कॅपिटल ऑफ एक्स अँड वाय शुड बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आणि मग एक्स आणि वाय साठी नवीन कॅपिटल किती असावं, किती आवश्यक आहे, तर त्याचे कॅल्क्युलेशन खालील पद्धतीने केले जाते. ते आता आपण पाहूया. मग कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे आता नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल आणि म्हणून ते आपण पाहूया. त्यानंतर पाहता सोल्युशन दिलंय. इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे, गिव्हन रेशो दिलाय, ओल्ड रेशो किती दिलाय 2:3. आताच आपण इथे मी बघा रेड पॉईंट करून ठेवलाय, दिसतोय सर्वांना. माझ्या कर्सरकडे ही लक्ष द्या, थोडंसं तिथे तुमच्या लक्षात येईल. आणखीन 2:3 हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. मग इथे ओल्ड रेशो मी घेतलेला आहे आणि त्याची आता इकडे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये टोटल पण करून ठेवली आहे, कारण आपण जेव्हा कॅल्क्युलेशनला वापरतो तेव्हा ही
रेशोची बेरीज हा त्याचा छेद घेऊन टाकायचा असतो, कारण त्याच्यापैकी त्याचा हिस्सा असतो. म्हणजे एकूण 5 आहेत हिस्से, त्याच्यापैकी 2 हा एकाचा आहे आणि तर 3 हा दुसऱ्या पार्टनरचा आहे. आणि म्हणून एकाचा हिस्सा येईल 2/5 आणि दुसऱ्याचा येईल 3/5. म्हणजे अपूर्णांकात जर लिहायचं असेल तर आपण अशा प्रकारे मांडणी करू शकतो. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये 2/5 आणि 3/5. ओके. तर आता आपण खाली जाऊया. पहिल्यांदा शोधायचं आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यासाठी आपल्याला हवा आहे बॅलन्स ऑफ 1. मग बॅलन्स ऑफ 1चा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहा. आपल्याला फॉर्म्युले पाठच पाहिजे. आपण शिकलेलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये, पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बघा फॉर्म्युला काय आहे बॅलन्स ऑफ 1चा, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. म्हणजे बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू, म्हणजे बॅलन्स ऑफ 1 बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. मग आता बॅलन्स ऑफ 1 वजा नवीन भागीदार हिस्सा. मग आता नवीन भागीदाराला या उदाहरणात किती हिस्सा दिलाय हे बघा, दिसतोय 1/5 शेअर. रेड कलरमध्ये मी तुम्हाला दाखवतोय, माझा कर्सरकडे लक्ष द्या. 1/5 शेअर. मग आता इथे काय करायचं आहे, 1 मायनस दिसतोय ह्या याच्यामध्ये 1 मायनस 1/5 म्हणजे 1 वजा 1/5 असं मांडणी करणार आपण या सूत्राप्रमाणे. नंतर कॅल्क्युलेशन करणार. मग इकडे 5 जाणार, 5 × 5 वजा 1, 5 वजा 1 4, म्हणजे इथे आला अंशस्थानी 4 आणि छेद आला 5. म्हणजे आता 4/5 हा आला त्याचा रिमेनिंग हिस्सा प्रॉफिटचा. तर याचा अर्थ काय आहे की नवीन भागीदाराला 1/5 जर दिला असेल तर जुने जे 2 भागीदार आहेत त्यांचा एकूण हिस्सा किती, तर 4/5. यालाच आपण म्हणतो बॅलन्स ऑफ 1. तुमच्या लक्षात आले सर्वांचं. म्हणजे एका नवीन भागीदाराचा हा नफ्यातील हिस्सा आहे 1/5. मग उरलेल्या भागीदारांचा नफ्यातील हिस्सा किती, तर मग आपण 1 हा समजा पकडलं तर 1/5 वजा केले तर शिल्लक राहतात किती आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 4/5. तर 4/5 हा जुन्या 2 भागीदारांचा नफ्यातील हिस्सा आहे. तर आता आपण जाऊया, न्यू रेशो काढायचा आपल्याला ॲक्च्युली, पण न्यू रेशोसाठी हवा असतो आपल्याला बॅलन्स ऑफ 1, म्हणून आपण आधी बॅलन्स ऑफ 1 काढून घेतलेले आहे. मग आता न्यू रेशोचं सूत्र किंवा फॉर्म्युला लिहा. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. फॉर्म्युले पाठच करायचे, आपण शिकलेलो आहोत बरोबर आहे का नाही. 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत. मग आता एक्सचा रेशो पहा. मग एक्सचा रेशो दिलाय, ओल्ड रेशो किती दिलाय, 2:3 रेशो त्यांचा बरोबर, म्हणजे 2/5 आणि 3/5 असं मांडणी आहे. आणि बॅलन्स ऑफ 1 किती आला आपला 4/5. मग आता या सूत्राप्रमाणे किंमत टाका. बघा सूत्र आहे ओल्ड रेशो 2/5 मांडले, बॅलन्स ऑफ 1 आहे 4/5 आणि मग गुणाकारामध्ये डायरेक्ट आपण अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करतो. म्हणजे डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून त्या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. म्हणजे 2 × 4 8 आणि 5 × 5 इक्वल टू 25. ओके. 8/25 हा आला एक्सचा शेअर ऑफ प्रॉफिट. नंतर वायचा अगदी त्याचप्रमाणे काढायचं आहे, 3/5 गुणिले बॅलन्स ऑफ 1 4/5 बरोबर गुणाकार करा, 3 × 12 आणि 5 × 5 = 25. ओके. 12/25 12/25. ओके. त्यानंतर झेडचा हिस्सा. आता झेडचा हिस्सा आपण ऑलरेडीच दिलेला आहे 1/5 शेअर. परंतु आता लक्षात घ्यायचं की जेव्हा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा असतो तेव्हा छेद सर्वांचा आपण सारखा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. इथे बघा 25 छेद आलेला आहे, इथे पण एक वायचा 25 छेद आलेला आहे. आणि म्हणून झेडचा 1/5 शेअर 1/5 शेअर जो आहे त्याला 25 छेद येण्यासाठी काय करावं, तर आपल्याला 5 ने गुणावं लागेल तर 25 येईल. मग आता आपल्या गणितातला रूल्स काय आहे की अंशाला आणि छेदाला एकच संख्येने गुणले असता त्याच्या रेशोमध्ये, गुणोत्तरामध्ये, प्रमाणामध्ये काहीही फरक होत नाही. हा आपला गणिताचा नियम आहे. मग त्या नियमाप्रमाणे मी काय केलेलं आहे 5/5. हे आपण 6वी 7वीच्या पुस्तकात शिकलो आहोत. कितवीच्या पुस्तकात 6th and 7th स्टँडर्ड. तर ठीक आहे. तर इथे 5 आले आणि मग इथे गुणाकार करून खाली 25 आले. अशा प्रकारे आता झेडचा पण 5/25 म्हणजे 25 छेद सारखा झालेला आहे. आता तिघांचे छेद काय झालेले आहेत 25 आलेले आहेत. आता बघा एक्सचा हिस्सा आलाय 8/25, वायचा आलाय 12/25 आणि झेडचा आलाय 5/25. आता आपल्या तिघांचे एका रेशोमध्ये मांडूया आपण. बघा एक्स वाय झेड मी दाखवतोय तुम्हाला. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बरोबर 8/25 12/25 5/25. 25 छेद समान दिसतोय. पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवलंय 25 सेम कट करा. मग राहिले काय फक्त 8 12 आणि 5. मग खालच्या रेशोत बघा मी दाखवलंय एक्स वाय झेडचा रेशो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू 8:12:5. म्हणजेच नवीन भागीदारांचा नवीन नफ्या तोट्याचं प्रमाण बरोबर 8:12:5 आलं लक्षात. आणि त्यांची टोटल पुन्हा परत 25 येतेच, कारण 25चेच हिस्से त्यांना आपण दिलेले आहेत. तर अशा प्रकारे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण या ठिकाणी शोधलेला आहे. म्हणजे आधी बॅलन्स ऑफ 1 शोधला, त्यानंतर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधला. आता आपण शोधणार आहोत
न्यू कॅपिटल, संस्थेचं नवीन कॅपिटल किती आणि जुन्या भागीदारांचं कॅपिटल किती, कारण आपण आता इथे नवीन भागीदाराचा बेस पकडून कॅल्क्युलेशन करतोय. मग आता बघा कॅल्क्युलेशन ऑफ न्यू कॅपिटल. मग आता बघा हे एक्झाम्पल पहा. इफ झेड्स कॅपिटल ऑर शेअर इज ₹50,000, म्हणजे झेडचं कॅपिटल त्याच्या हिश्श्याचं 50,000 रुपये आहे आणि 1/5 शेअर आहे त्याला नफ्यातला. देन द टोटल कॅपिटल ऑफ द फर्म हॅज टू बी. मग संस्थेचं एकूण भांडवल किती असेल तर खालच्या वेळेला पाहता टोटल कॅपिटल इज इक्वल टू, मग आता झेडचा हिस्सा, कारण आपण झेड बेस घेऊन काम करतोय या पहिल्या पद्धतीमध्ये, झेडचं कॅपिटल बेस आहे, तर इथे 50,000 गुणिले 1/5. 1/5 नाही तर इथे टोटल कॅपिटलचं सूत्र काय आपलं, शेअर ऑफ न्यू पार्टनर्स कॅपिटल इनटू रेसिप्रोकल ऑफ हिज शेअर, म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे, म्हणजे 1/5 त्याचा हिस्सा आहे, मग त्याचा गुणाकार व्यस्त काय करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं मगाशी, काय अंश आणि छेदाची आदलाबदल करा, म्हणजे येईल 5/1. मग 50,000 गुणिले 5 बरोबर 2,50,000 रुपये, हे आलं आपल्या संस्थेचं नवीन कॅपिटल. आले लक्षात. त्यानंतर आता एक्स आणि वाय हे जुने भागीदार आहेत, त्यांचं कॅपिटल किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता काय करायचं, त्यांचा हिस्सा जो आहे 8/25 आणि 12/25 हा घ्यायचा आहे आणि त्यांचं स्वतःचं कॅपिटल आपल्याला शोधायचं आहे. म्हणून आता बघूया. बघा आता एक्स न्यू कॅपिटल शेअर शुड बी, म्हणजे एक्सचं नवीन कॅपिटल आता पहा गुणिले मग एकूण संस्थेचं कॅपिटल घ्या गुणिले त्याचा हिस्सा घ्या, मग 2,50,000 गुणिले 8/25 कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं 80,000 रुपये. हे आलं एक्सचं नवीन कॅपिटल. त्याचप्रमाणे वायचं पण शोधा. वायचं कॅपिटल 2,50,000 गुणिले 12/25 बरोबर 1,20,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण एक्सचंही कॅपिटल शोधलंय, वायचंही पण शोधलंय आणि आपल्याला जो झेड आहे त्याचं तर 50,000 रुपये आपण फिक्सच अगोदर त्याला निश्चित करून दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आता तीनही भागीदारांचे नवीन कॅपिटल आपल्याला आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण न्यू कॅपिटल कसं शोधायचं हे पहिल्या पद्धतीमध्ये पाहिलं आहे. पहिल्या पद्धतीमध्ये नवीन भागीदाराचं कॅपिटल बेस पकडून या ठिकाणी आपण नवीन कॅपिटल संस्थेचं शोधलं आणि त्याचबरोबर जुन्या भागीदारांचं नवीन कॅपिटल सुद्धा शोधलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत सेकंड मेथड. तर सेकंड मेथडमध्ये काय केलेलं आहे सांगितलं मी तुम्हाला, की आता जुन्या भागीदारांचं भांडवल बेस पकडणार आणि नवीन भागीदाराने किती भांडवल आणायचं तर ते या पद्धतीमध्ये आपण आता शोधणार आहोत. यामध्ये मग संस्थेचं एकूण भांडवल किती आहे नवीन ते सुद्धा त्या ठिकाणी निश्चित करणार. त्यानंतर मग नवीन भागीदाराने त्याने किती कॅपिटलचा हिस्सा आणायचा आहे ते सुद्धा या पद्धतीमध्ये आपण शिकणार आहोत. चला. कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर मे बी डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ द टोटल कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर्स, म्हणजे जुन्या भागीदारांचं एकूण कॅपिटलचा बेस आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि नवीन भागीदाराने किती भांडवल आणायचं किती कॅपिटल आणायचं हे काय करणार आहे निश्चित करू शकतो. इन धिस केस, अशा प्रकारच्या केसमध्ये किंवा अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये न्यू पार्टनर इज रिक्वायर्ड टू ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इन प्रपोर्शन टू टोटल कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर्स, म्हणजे अशा पद्धतीमध्ये नवीन भागीदार जुन्या भागीदारांच्या एकूण कॅपिटलच्या प्रमाणामध्ये त्याच्या हिश्श्याचे कॅपिटल्स घेऊन येतो. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, ते खालील पद्धतीने शोधले जाते. तर आपण आता एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. एक्झाम्पल. आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट ॲज रिगार्ड्स गुडविल रिझर्व, accumulated profits or loss, revaluation of profits or loss etc. म्हणजे हे लक्षात घ्या की काही ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतरच त्या ठिकाणी नवीन कॅपिटल त्या ठिकाणी शोधले जात असते. म्हणजे मग आता गुडविलची ॲडजस्टमेंट असेल, रिझर्व काही ॲडजस्टमेंट असतील, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स असतील, लॉस असतील, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असतील, लॉस असतील, ह्या सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की नंतर मग कॅपिटल त्या ठिकाणी काय करायचं आहे शोधायचं आहे. संस्थेचं टोटल कॅपिटल शोधायचं आहे आणि नवीन भागीदाराचं नवीन कॅपिटल शोधायचं आहे. आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट म्हणजे सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करायचे आहे. आले लक्षात. चला आता पुढचं वाक्य वाचा. The capital of P and Q are ₹60,000 and 48,000. बघा मी इथे रेड कलरमध्ये 60,000 and 48,000 केलेलं आहे. म्हणजे P ने 60,000 आणले, Q ने 48,000 आणलेले आहे. The profit and losses are shared by P and Q in the ratio of 3:2 respectively. तर आता ते दोघं जण जे आहेत P आणि Q हे 3:2 या प्रमाणामध्ये त्या नफा तोटा काय करत आहेत वाटून घेत आहेत.
आर इज ॲडमिटेड, आरला काय दिलेलं आहे, प्रवेश दिलेला आहे. अँड इज टू बी गिव्हन 1/4 शेअर ऑफ प्रॉफिट्स, आणि त्याला त्याच्या नफ्याचा हिस्सा म्हणून 1/4 इतक्या प्रमाणात त्याला नफ्याचा हिस्सा दिला आहे. ही हॅज टू ब्रिंग इन कॅपिटल रिप्रेझेंटिंग हिज शेअर, आणि मग तो त्याच्या हिश्श्याचे त्या ठिकाणी कॅपिटल आणत आहे. विच इज एक्सप्लेन ॲज अंडर, ते आता खालील पद्धतीप्रमाणे स्पष्ट केले आहे, ते आपण आता पाहूया. बघा कसं दाखवलंय त्यांनी, पहा. आर गेट्स 1/4 शेअर, म्हणजे त्याला 1/4 हिस्सा मिळालाय नफ्यात, 1/4 हिस्सा मिळालाय. मग आता 1/4 नफ्यात हिस्सा त्याला मिळालाय, तर मग आपण आता 3/4 शेअर इज लेफ्ट, आणि म्हणून मग शिल्लक किती राहिला हिस्सा, की जे दोन भागीदार आहे त्यांचा. तर आपण काय करतो, बॅलन्स ऑफ वन शोधतो की नाही, तोच सूत्र इथं वापरायचं आहे. मग हे बघा, इथं मी तुम्हाला दाखवलंय फॉर्म्युला. बॅलन्स ऑफ वन इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग आता 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा, इथे नवीन भागीदाराला किती हिस्सा दिला आहे, आर गेट 1/4 शेअर, दिसतंय तुम्हाला. मग इथे बघा 1 - 1/4 इज इक्वल टू 3/4. कॅल्क्युलेशन करून हे येते. हे 6वी 7वीच्या पुस्तकात कॅल्क्युलेशन दिलेले. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये जाऊन थोडासा अभ्यास करा, आणि मी 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर शिकवलेलं आहे. तर 3/4 हा त्यांचा आला रिमेनिंग प्रॉफिट. मग आता इथे पुढे काय करायचं आहे, मग इथे 3/4ला त्यांनी काय केलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे आपल्याला की 3/4 शेअर त्याला लेफ्ट आहे शिल्लक पी आणि क्यू साठी, बरोबर. त्यानंतर पहा, देअरफॉर द कंबाईन कॅपिटल ऑफ पी अँड क्यू इज ₹1,08,000, आणि जुने जे भागीदार आहेत पी आणि क्यू, त्यांचं जुनं कॅपिटल आहे ₹1,08,000. रिप्रेझेंट 3/4 शेअर, तर त्यांचा एकूण हिस्सा आहे मात्र दोघांचा मिळून 3/4, म्हणजे दोघांचा हिस्सा 3/4 आणि दोघांचं टोटल कॅपिटल आहे 1,08,000. आले दोन्ही पॉईंट तुमच्या लक्षात आता इथे. त्यानंतर धस द टोटल कॅपिटल शुड बी, आणि मग आता संस्थेचं एकूण कॅपिटल आपल्याला शोधायचं असेल तर आपण काय सूत्र आहे आपलं, टोटल कॅपिटल इज इक्वल टू बेस ऑफ कॅपिटल्स ओल्ड पार्टनर्स इनटू रेसिप्रोकल ऑफ हिज शेअर्स. मग आता इथे आपण आता त्यांचा बघा, बेस ऑफ कॅपिटल आपण दोघांचं घेतलं 1,08,000, त्यांचा शेअर आहे 3/4. सूत्रामध्ये आपण मग 1,08,000 त्याला गुणिले 3/4चा रेसिप्रोकल घ्या, म्हणजे किती येईल, 4/3. बरोबर कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे ₹1,44,000. तेच मी आता हे बघा तुम्हाला इथं दाखवलंय. टोटल कॅपिटल इज इक्वल टू 1,08,000 गुणिले रेसिप्रोकल घ्यायचा 3/4, त्याचा रेसिप्रोकल करा, गुणाकार व्यस्त, म्हणजे अंश आणि छेदाची अदलाबदल करायची, ते येईल 4/3. कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर आलेलं आहे 1,44,000, 1,44,000. टोटल कॅपिटल आलेलं आहे संस्थेचं, फर्मचं 1,44,000. आता आपल्याला काढायचं आहे आर्स कॅपिटल. मग आरचा हिस्सा किती आहे, 1/4 शेअर. मग आर्स कॅपिटल इज इक्वल टू टोटल कॅपिटल इंटू शेअर ऑफ हिज शेअर, बरोबर, शेअर ऑफ हिज प्रॉफिट. मग 1,44,000 गुणिले 1/4 बरोबर ₹36,000. तर आरचं कॅपिटल आलेलं आहे ₹36,000. आरने किती कॅपिटल आणावे आता येताना, ₹36,000 कॅपिटल आणावे, असं या कॅल्क्युलेशननुसार बाहेर पडलेलं आहे. तर आपण पुढचं वाक्य इथं तेच आहे खाली दिलेलं. धस द टोटल कॅपिटल शुड बी ₹1,08,000 इंटू 4/3 ₹1,44,000. देअरफॉर आर शुड बिंग ₹36,000, आणि म्हणून आर काय करतो, ₹36,000 कॅपिटल आणतो. दॅट इज द ₹1,44,000 इंटू 1/4. तेच मी तुम्हाला इथे मांडणी करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जुन्या भागीदारांचा बेस पकडायचा आहे, जुन्या भागीदारांचा रेशो घ्यायचा आहे, आणि त्यानंतर नवीन भागीदाराने किती कॅपिटल आणायचंय ते या पद्धतीमध्ये कसं काढायचं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ते तुम्हाला मी अतिशय सविस्तरपणे पुस्तकापेक्षाही जास्त स्टेप्स लिहून या ठिकाणी तुम्हाला करून मी दाखवलेलं आहे. आपण चला पुढच्या पॅरेग्राफकडे जाऊया. प्रपोर्शनेट कॅपिटल ऑफ द पार्टनर्स आर रेकॉर्डेड इन कॅपिटल अकाउंट. म्हणजेच आता जे सर्व पार्टनर्स आहेत त्यांना त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणामध्ये जे जे कॅपिटल मिळालेलं आहे त्या कॅपिटलची नोंद सर्व कॅपिटल अकाउंटला केली जाते. द डिफरन्स इज ॲडजस्टेड नॉर्मली थ्रू कॅश, बँक अँड करंट अँड ऑर लोन अकाउंट. म्हणजे जो कॅपिटल अकाउंट आपण त्या ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफर केला जातो, नंतर कॅपिटल अकाउंट प्रत्येक पार्टनरचे क्लोज केले जाते. क्लोज केल्यानंतर त्याच्यामधला काही जो डिफरन्स निघेल, आपण कॅरीड डाऊन बॅलन्स काढतो की नाही अगदी क्लोज करताना, तो कॅरीड डाऊन बॅलन्स म्हणजेच डिफरन्स. तर तो जो निघेल तो ॲडजस्ट केला जातो. कसा केला जातो,
तर थ्रू कॅश त्याला एक तर त्याला कॅश पेड करावी लागते, म्हणजे आपल्याकडे त्या पार्टनरचं जास्त पैसे आले असतील संस्थेकडं तर पैसे हे पेड करावे लागतात, किंवा जर कमी पडले असतील तर पैसे हे समोरच्या पार्टनरकडून घ्यावे लागतात. म्हणजे आपण मग ही कंडिशन कशा प्रकारे पूर्ण करतो, एक कॅशद्वारे सुद्धा म्हणजे रोखीने करू शकतो, बँक ट्रान्झॅक्शनचा वापर करून करू शकतो, किंवा त्याच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर सुद्धा करून वापरू शकतो, किंवा त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करून सुद्धा ही ॲडजस्टमेंट करता येते. असे चारही पॉईंट प्रकारे आपण हा डिफरन्स ॲडजस्ट करू शकतो. मी तुम्हाला सांगितले दोन प्रकारचा डिफरन्स येतो, एक तर त्याची कॅश आपल्याकडे जास्त येईल संस्थेकडं, किंवा संस्थेकडे त्याची कॅश कमी पडेल, दोनपैकी एक कंडिशन असेल. मग संस्थेकडे जास्त आली तर संस्था त्याला काय करून टाकते, कॅश और बँक मार्फत पेमेंट करून टाकते, आणि जर कमी पडलं असेल तर त्याला मात्र पैसे घेऊन यावे लागतात. ठीक आहे, पुढचं वाक्य पहा. डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल कॅपिटल अँड प्रपोर्शनेट कॅपिटल कॅन बी शोन बाय पासिंग फॉलोइंग एंट्रीज. म्हणजेच थोडक्यात त्यांनी मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो कॅपिटलचा जो डिफरन्स निघेल तुमच्या नफ्याच्या हिश्श्याच्या प्रमाणात, कॅपिटलच्या हिश्श्याच्या प्रमाणामध्ये, तर त्यावेळेस खालीलप्रमाणे एंट्री केली जाते. आता बघा इथे दोनच कंडिशन्स आहे, एक तर पैसे जास्त निघतील संस्थेकडे, किंवा पैशाला पार्टनर्सला त्याच्या घरून पैसे आणावे लागतील, दोनच कंडिशन्स आहे. म्हणून इथे खाली आपल्याला दोनच एंट्री आपल्याला दिसतात. बघा दोन्ही एंट्री तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. तर पहिली एंट्री पहा, ॲन एंट्री पास सरप्लस कॅपिटल, म्हणजे जर एखाद्या भागीदाराचं कॅपिटलची अमाऊंट काय झाली, कॅल्क्युलेशन केल्यानंतर सरप्लस झाली, म्हणजे जास्त झाली, वाढीव झाली, तर ही त्याला काय केली जाते, परत केली जाते, रिटर्न केली जाते. आणि म्हणून रिटर्न करताना आपण पेमेंट करणार, म्हणजे कॅश आपली गेलेली आहे बाहेर, म्हणून कॅश रिअल अकाउंटच्या रूल्सप्रमाणे कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिटला येणार. बँक इज द पर्सनल अकाउंट, बँक इज द गिव्हर, म्हणून बँक अकाउंट सुद्धा क्रेडिटला येणार. बघा अशा प्रकारे एंट्री झाली. आणि पार्टनर इज द रिसिव्हर, बरोबर, दॅट इज अ पर्सनल अकाउंट कॅपिटल, आणि म्हणून एंट्री पहा इथे आपल्याला बरोबर त्याप्रमाणे एंट्री झालेली आहे. कन्सर्न्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक और करंट अकाउंट क्रेडिट. आता इथे कन्सर्न शब्द आलाय. कन्सर्न म्हणजे काय, की ज्याचं कॅपिटल हे सरप्लस झालेला आहे असा पार्टनर, दॅट इज अ कन्सर्न पार्टनर. म्हणजे निश्चित असा जो भागीदार आहे की ज्याचं सरप्लस हे कॅपिटल हे एक्स्ट्रा झालेलं आहे, अशा वेळेस त्याच्यासाठी ही एंट्री करायची आहे. ओके, तर त्याला आपण या एंट्रीद्वारे पेमेंट करणार आहोत आणि त्याचं पोस्टिंग करणार आहोत. त्याच्यानंतर आता सेकंड एंट्री पहा, ब्ल्यू कलरमधली, ॲन एंट्री फॉर डिफिसिट कॅपिटल. म्हणजे समजा जर कॅपिटलमध्ये डिफिसिट आलं, कमतरता भासली, किंवा ते कॅपिटल कमी पडलं, तर त्या भागीदाराला, त्या संबंधित भागीदाराला जेवढं कॅपिटल कमी पडेल तेवढं आणावे लागते. तो त्याच्या घरून ते कॅपिटल घेऊन येतो. तर काय करतो मग, आपल्याला घेऊन येतो कुठे, संस्थेमध्ये. मग संस्थेला काय मिळतो, कॅश मिळते, बँक बॅलन्स वाढतो, त्यांचा बॅलन्स वाढलो सर्व दृष्टिकोनातून. आणि म्हणून पहा कॅश आता डेबिटला आले, बँक पण डेबिटला आलेला आहे, करंट अकाउंट डेबिटला आले. एंट्री पहा काय होते, कॅश और बँक और करंट अकाउंट डेबिट टू कन्सर्न्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे इथे आपण आता कन्सर्न पार्टनर्स म्हणजे मागासारखं सांगितलंय, कन्सर्न म्हणजे की ज्याचं कॅपिटल हे कमी पडलेलं आहे तो पार्टनर फक्त या ठिकाणी, त्याच्यासाठी ही खास एंट्री आहे की जो घरून आपल्या कमी पडलेलं कॅपिटल पुन्हा घेऊन येतो, आणि मग त्यावेळेस ही एंट्री केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल नंतर बॅलन्स ऑफ वन शोधला आपण, न्यू रेशो शोधला, त्याच्यानंतर आपण मग न्यू कॅपिटल संस्थेचं शोधलं, त्यानंतर नवीन ओल्ड पार्टनरचं सुद्धा नवीन कॅपिटल शोधलं पहिल्या मेथडमध्ये. म्हणजे पहिल्या मेथडमध्ये नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस पकडून काय केलं आपण, जुन्या भागीदारांचं कॅपिटल आणि संस्थेचं कॅपिटल शोधलं. दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय केलं की जुन्या भागीदारांचा रेशो आणि जुन्या भागीदारांचं टोटल कॅपिटल हे बेस पकडून संस्थेचं नवीन कॅपिटल किती असेल आणि त्याच्यावरनं मग नवीन भागीदाराने किती कॅपिटल आणायचं हे आपण यामध्ये शोधलेलं आहे. आणि ह्या दोनही पद्धतींचा तुम्ही खूप अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. मी ही उदाहरणं इथं सोडून दाखवलेली आहे, तुम्ही याचा खूप सराव करा. आपल्याला पुढे आपल्या जी उदाहरणं घ्यायची आहेत ॲडमिशनची, तिथे प्रत्येक वेळेस हे आपल्याला नोट्स काढावे लागणार आहे. आणि तिथे आपल्याला नोट्स काढताना पुन्हा परत हाच प्रश्न येईल की आत्ता जर आपण बारकाईने अभ्यास केला नाही तर आपल्याला नोट्स काढताना परत अवघड जाईल. म्हणून मी सांगतोय व्हिडिओ जो आहे आपला 3 नंबरचा, तिथे सुद्धा आपण हे 4 प्रकारचे एक्झाम्पल्स घेतले होते, त्याचंही पुन्हा परत तुम्ही रिव्हिजन करा. तर या ठिकाणी आपण आता थांबूया. धन्यवाद.
सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल, परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी अकाउंट 0307 या नंबरच्या व्हिडिओमध्ये ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इन ॲडमिशन तर याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडमिशन मधील एक्झाम्पल नंबर 1 आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्याचा व्हिडिओ क्रमांक आहे 12 अकाउंट 0308. तर या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये या व्हिडिओनंतर येणारा क्रमाने येणारा व्हिडिओ मी नंतर ॲड करत जाणार आहे. त्याचबरोबर अकाउंटच्या सर्व मागील व्हिडिओंची लिस्टसुद्धा शेवटच्या 20 सेकंदाच्या मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर मागील सर्वच व्हिडिओंची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.